मंत्री महोदय, प्रश्न क्रमांक 5249. सभापती महोदय, प्रश्न उत्तराच्या तासानंतर घेऊ. महोदय, या महाराष्ट्रामध्ये लोकप्रतिनिधी, आमदार, त्याचबरोबर असलेल्या या संदर्भामध्ये प्रतिमा मलिन होण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये होतोय. एक व्हिडिओ सकाळपासून फिरतोय. दानवे साहेबांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे. प्रश्न उत्तराच्या तासानंतर घेऊ. नाही नाही नाही, आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे ना सभापती महोदय. प्रश्नोत्तराला आपण प्राधान्य देऊया. अनेक जणांना औचित्याचे मुद्दे, महत्त्वाचा पॉइंट प्रश्न ऑफ आहे. इन्फॉर्मेशन 289 देखील आहे. आपल्याला मी परवानगी देतो. आपल्याला मी परवानगी देतो. सभापती महोदय, प्रश्न उत्तराच्या राज्यातल्या महिला तासानंतर आणि मी मुलींच्या सुरक्षेचा महत्त्वाचा प्रश्न प्रश्न उत्तराच्या आहे. तासानंतर मी आपल्याला परवानगी देतो. येस, चित्रताई वाट. राज्यामधल्या महिला आणि मुली यांच्यासोबतचे गुन्हे आणि इतर घटनांमधून त्यांना बाहेर काढून एक उत्तम जीवन मिळावं याच्यासाठी महिला सुधारगृह आणि बालगृह आहे. आजचा हा जो प्रश्न आहे हा राज्यातली महिला आणि बालगृहांची सुरक्षा आणि व्यवस्थापनांच्या त्रुटीवर बोट ठेवणारा महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्यातील सुधारगृहांमधून महिला आणि मुली पळून जाण्याची जी संख्या आहे ती वाढतीये आणि हा प्रश्न त्याने अधिकचा गंभीर आहे. उल्हासनगर बालगृहाचा प्रश्न आहे. सभापती महोदय, 27 ऑगस्ट 2025 या दिवशी या बालगृहातनं 6 मुली पळाल्या. यात पहिल्या 2 29 ऑगस्टला सापडल्या, नंतरच्या 2 एक आसाम, एक पश्चिम बंगालला 8 सप्टेंबरला आणि 2 अहिल्यानगरला 2 सप्टेंबरला सापडल्या. पण हे इथे पहिल्यांदा झालंय का? तर नाही. याच्या आधी सुद्धा याच बालगृहातून सभापती महोदय 25 जानेवारीला 8 मुली पळून गेल्या. पोलिसांना त्यांनी स्टेटमेंट दिलंय. त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी काय म्हटलंय की आम्हाला इथे राहायचं नाही. आणि सभापती महोदय, याच्या मागे घराची ओढ नाही, तर इथे सुधारगृहामध्ये ज्या अनेक गैरसोयी झाल्या आहेत त्या ठिकाणी उघड झाल्या आहेत. सभापती महोदय, 27 ऑगस्टला ज्या वेळेला 6 मुली पळून गेल्या त्यानंतर मी त्या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर ज्या गोष्टी समोर आल्या त्या खरोखर भयानक आहे. या बालगृहाला सँक्शन पद, मंजूर झालेली पद 16 आहेत आणि भरलेली पद फक्त 2 आहेत. त्याच्यामध्ये अधीक्षक, परिवीक्षक अधिकारी, निदेशक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ काळजीवाहक, कनिष्ठ काळजीवाहक, स्वयंपाकी, सफाईगार सगळी पदं रिक्त आहेत. फक्त 1 परिचारिका आणि 1 समुपदेशक ही 2 पदं भरली आहेत. कॉन्ट्रॅक्ट वरती काही पदं भरली आहेत. इकडे 9 सुरक्षा रक्षकांपैकी 8, कनिष्ठ काळजीवाहक 6 जणी, स्वयंपाकी 1. ही जी कॉन्ट्रॅक्ट कंपनी आहे त्याचं नाव आहे स्मार्ट सर्व्हिस. पियुष भट म्हणून कोणी गृहस्थ आहेत, त्यांची ही कंपनी आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. स्मार्ट सर्व्हिस मधून ज्या काही 6 कनिष्ठ काळजीवाहक मुली, त्या महिला त्या ठिकाणी घेतल्या आहेत, त्यांना मी प्रत्यक्ष भेटले, मी त्यांच्याशी बोलले. त्या महिलांना आपण किती महत्वाचं आणि जबाबदारीचं काम करतोय याचं मुळीच गांभीर्य नाहीये. नेमकं काय काम तिथं करायचंय त्याची त्यांना माहिती नाहीये. ज्या वेळेला या मुली पळून गेल्या सभापती महोदय, त्याही वेळेला या काळजीवाहक 6 जणी तिथेच होत्या. 2 लेडी पोलीस कॉन्स्टेबल होते, त्यांना ताबडतोब सस्पेंड केलं. पण या आजही तिथे आहेत. मी त्या स्मार्ट सर्व्हिसच्या पियुष भट यांना फोन करून विचारलं की या ज्या काळजीवाहक महिला तुम्ही घेतल्या त्यांची काय पात्रता किंवा यांना काही कोर्स आहे का, कुठलं सर्टिफिकेट दिलंय का? तर त्याचं उत्तर नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं सभापती महोदय की इतक्या असं जबाबदारीचं काम आहे त्या मुलींना सांभाळणं आणि ते बेजबाबदार पद्धतीने कशा पद्धतीने हाताळलं जातंय. आणि हा प्रश्न फक्त उल्हासनगरच्या बालगृहाचा नाही, मला इथे आपल्या निदर्शनाला आणून द्यायचंय. ठाणे विभागाचा आज आपण बोलतोय. शासकीय मुलींचं निरीक्षण गृह, विशेष गृह, शासकीय मुलांचं कनिष्ठ बालगृह, शासकीय मुलांचं वरिष्ठ बालगृह, शासकीय अपंग मुलांचे कनिष्ठ आणि वरिष्ठ बालगृह,
शांती सदन महिला प्रश्न विचारा. ऐका माहिती आता- सभापती महोदय, महत्वाचं इथं कुठे अधीक्षक पद नाहीये. नाही, आपल्याला जे विचारायचे ते सांगते विचारा. फक्त सभापती प्रश्न विचारा महोदय, म्हणजे मंत्री महोदयाला उत्तर देता येईल. अधीक्षक पद हे क्लास 2 क्लास 2 अधिकाऱ्याचं पद आहे, रेसिडेन्शियल पद आहे, अत्यावश्यक सेवेतलं पद आहे. पण इथं एकही पद भरलेलं नाही, सगळी पदं रिक्त आहेत. मला आता उत्तरामध्ये दिलंय 100% भरलंय. मी ही सगळी यादी आणली आहे आणि ही मी मंत्री महोदयांना देते, तर त्या चेक करतील की जे उत्तर दिलंय ते चुकीचं उत्तर आहे. 100% भरलेले नाहीत. जे आहे ते माझ्या हातात आहे. माझी आता इथंच एवढीच मागणी आहे की बालगृहाचं बालगृह आणि महिला सुधारगृह याचं सक्षमीकरण करण्यासाठी सरकार काय पावलं उचलणार, यासाठी एक कार्यक्रम तयार करावा आणि त्याला वेळेची मर्यादा घालून द्यावी. आम्ही करतोय असं नाही. या सभागृहाला त्यांनी सांगितलं पाहिजे, वेळेची मर्यादा घालून दिली पाहिजे. जबाबदार असणारा व्यक्ती सभापती महोदय, मग त्या सरकारी असू दे किंवा खासगी असू दे, त्यांच्यावर काय कार्यवाही केली याचा खुलासा झाला पाहिजे. रिक्त जागा त्वरित भरल्या पाहिजे आणि त्याचं पण टाइम बाउंडिंग इथे सभागृहात दिलं गेलं पाहिजे, किती वेळेत त्या भरल्या जाणार. कॉन्ट्रॅक्टवर घेतलेल्या लोकांची पात्रता, कारण हे काम अतिशय महत्वाचं आहे, ती पात्रता ठरवून घेतली पाहिजे. आणि यानंतर जर काही घडलं, जबाबदारी कोणावर फिक्स करणार? आता या ज्या मुली पळून गेल्या याची जबाबदारी कोण घेणार? फक्त 2 पोलीस कॉन्स्टेबल तुम्ही काढून टाकले. कॉन्ट्रॅक्टवरची माणसं आजही तिथेच आहेत, रिक्त पदं भरलेली आहेत आणि त्यामुळे याची कार्यकक्षा ठरवून द्यावं. या माझे महत्वाचे प्रश्न आहेत सभापती मंत्री महोदय. महोदय